जय भीम, जय संविधान। सर्वप्रथम संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, 26 नोव्हेंबर हे तुम्हाला माहीतच असेल। 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशामध्ये हा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो। आणि संविधान दिवसात स्कूल असो की कॉलेजेस अशा विविध संस्था त्यामध्ये एक स्पर्धात्मक कार्यक्रम असतात आणि त्यामधून संविधान दिनाचं महत्त्व आणि संविधान विषयी मार्गदर्शन करण्यात येते। मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकार केलं आणि 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस हा आपण साजरा करण्यात येतो। मित्रांनो, भारत सरकारने 2015 पासून संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली, परंतु ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिण्यासाठी जी मेहनत लागली आणि त्या संविधानामधून आज सर्व जाती धर्मांना, पंथांना, भाषांना एक समतेच्या याच्यामध्ये बांधून एक संविधान तयार केलं आणि आज संविधानावर पूर्ण देश चालत आहे। बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले, तेव्हा कुठे हे भारत देशाचे संविधान तयार झाले। तर मित्रांनो, खरंच आज देश संविधानानुसार चालतंय काय, हा प्रश्न तुम्हाला आणि मला पण पडलेला आहे। तर मित्रांनो, मी आहे रमेश रामटेके, RR मीडिया मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि राज्यातच नव्हे तर देशामध्ये शासकीय, निमशासकीय, स्कूल, कॉलेजेस यामध्ये सर्व ठिकाणी संविधान दिवस हा साजरा करण्यात येतो। आणि संविधानाचा जो उद्देशिका आहे त्याचे वाचन होते। मित्रांनो, खरंच आज हा देश संविधानानुसार चालत आहे की काय असा प्रश्न जनसामान्यांना पडलेला आहे। ज्या पद्धतीने संविधानाची तोडफोड होत आहे, कुणीतरी संविधान आम्ही बदलवू अशा पद्धतीची घोषणा देतात, कुणीतरी संविधानाला नेहमी खोडतोड करण्याचा प्रयत्न करतात आणि ही आपली जबाबदारी आहे की संविधान कशा पद्धतीने सुरक्षित राहील आणि संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या मेहनतीने ते संविधान लिहिलं, त्या संविधानाचं महत्त्व आज जनसामान्यांना कळलं आहे काय, हे पण एक विचार करण्यासारखं आहे। कारण की आज जिकडे तिकडे धार्मिक दंगल होत आहे, कुणी धर्माच्या नावावर तर कुणी जातीच्या नावावर एक आपलं सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा धर्मात, जातीत, भाषेत हा दुरावा निर्माण होत आहे आणि
हे खरंच संविधानाला साजेस आहे काय? संविधानामध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, समता, न्याय, बंधुता आणि जो ह्याच्यावर खरंच कार्य होत आहे काय, हा प्रश्न मला पण पडलेला आहे आणि जनसामान्यांना पडलेला आहे. मित्रांनो, 26 नोव्हेंबर हा दिन आपण साजरा करतो, परंतु आपले पण काही कर्तव्य आहेत की संविधानाचे अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला, प्रशासनाला तुम्ही धारेवर धरा. कारण की आज संविधानानुसार संविधानाची कुठेतरी अवहेलना होत आहे आणि संविधानाची रक्षा करण्यासाठी आपल्याला एक जन आंदोलन करावे लागेल असं मला वाटते. आज विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ह्यामध्ये जो काही लोक असे लोकशाहीच्या मार्गाने विधानसभा निवडणुका ह्या झाल्या नाहीत असे लोकांचे समज आहे, परंतु आज खरी गरज आहे ती संविधान वाचवण्याची, संविधान आत्मसात करण्याची आणि संविधानामध्ये जे मूलभूत तत्व आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी. आणि आज खरंच भारत सरकार, कुठलं पण सरकार असो, ही संविधानाची अंमलबजावणी करीत आहेत का, हा प्रश्न आहे. मित्रांनो, या संविधान दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला काय वाटते प्लीज कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. जय संविधान.